आज सकाळी टिफिनसाठी काय बनवावं कळतच नव्हतं, म्हणून म्हटलं चला फ्लावर, वाटाणा आणि आलू तिन्ही मिक्स करून छान अशी भाजी बनवावी. तर सर्व बटाटे आणि फ्लावर छान व्यवस्थित बारीक बारीक चिरून घेतला आणि गरम पाण्यामध्येच मी त्याला धुवून घेते फ्लावरला, आणि त्याने मऊ पण होते आणि कमीत कमी पाण्यामध्ये छान अशी शिजली जाते. म्हणून इकडं गरम तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, लसूण टाकून घ्यायचा आहे. त्याला छान असं कलर चेंज होईस्तोवर त्याला भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा टोमॅटोची पेस्टही थोडीशी टाकलेली आहे. याच्याने थोडं छान अजून थिक होईल जरा भाजी म्हणून. आणि असं छान तेल सुटायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि बाकीचे जे मसाले असतात ते टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे. इथं मी लाल तिखटही थोडंसं टाकलेलं आहे, थोडंसं काळा मसाला आणि थोडासा गरम मसाला, आणि त्यानंतर थोडीशी हळदही टाकलेली आहे. आणि हे सर्व मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर एक एक करून आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या पण टाकायच्या आहेत. हे अगोदर मसाले छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मसाला मग भाजलाच आहे. तर आता तिन्ही भाज्या ज्या आपण स्वच्छ चिरून धुवून घेतलेल्या होत्या ते टाकायचं आणि फ्लावर, बटाटा आणि वाटाणा असं मस्त एकजीव करून घ्यायचा मसाल्यामध्ये. कलरही असा छान सुंदर येतो. आणि त्याच्यानंतर आता इथं आपल्याला वाफेवरती थोडा वेळ शिजू द्यायचा आहे, जेणेकरून भाजीचा स्वाद अजून थोडासा छान येईल. असं मस्त एक वाफ काढून घेतली ना की भाज्या पण थोड्याशा मऊ होतात आणि तेलही छान म्हणजे भाज्यांना येतं. आणि त्याच्यानंतर थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूटही, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर. अशी इकडं फ्लावर, वाटाणा आणि बटाट्याची भाजी तयार आहे. इथं छान पोळ्याही करून घेते, म्हणजेच की चपात्या. आणि हो, मी आपल्या चॅनेलवरती मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी किंवा पहिल्या गुरुवारी जो पोळ्याचा आपण नैवेद्य दाखवतो, संपूर्ण पाची पक्वान असंही म्हणतात त्याला, आणि नैवेद्याची थाळी मी ऑलरेडीच अपलोड केलेली आहे. त्रिकोणी बटनावरती क्लिक करून तोही व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अगदी 1 तासाच्या आत पूर्ण थाळी म्हणजे संपूर्ण त्याच्यामध्ये पुरणपोळीपासून ते पापडापर्यंत, भजीपर्यंत सर्वच रेसिपी मी दाखवलेली आहे. तर प्लीज ते जाऊन पहा. आणि आजची ही रेसिपी आणि माझ्या बनवलेल्या चपात्या तुम्हाला कशा वाटल्या तेही कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.